महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा श्रावक संघ या तीन रत्नाला विनम्र अभिवादन. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मक्रांतीला संपूर्ण समर्पण. उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, आपण बौद्ध अनुयायी म्हणून जीवन जगत असताना आपण भगवान तथागतांनी सांगितलेला धम्म पाहिला. आपण भगवान तथागतांनी वारंवार प्रत्येक मनुष्याला बुद्धिमान, विद्वान, ज्ञानी बनवण्यासाठी बुद्धीच्या कसोट्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये बुद्ध वारंवार सांगितले होते, मनुष्यांनो, तुमचा मिळालेला जन्म फार दुर्मिळ आहे. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे आणि या दुर्मिळ असलेल्या मनुष्य जीवनाला सार्थकी लावण्यासाठी तुम्ही थोडंसं सज्ञान बनलं पाहिजे, शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. आणि मनुष्य हा तर बिन पायाच्या, दोन पायाच्या, चार पायाच्या, अनेक पायाच्या सत्वांपेक्षा श्रेष्ठ आहात. तर नक्कीच तुम्हाला बुद्धीचा उपयोग करून जीवन जगावे लागेल. कारण आपण पाहतो इथे वारंवार या देशामध्ये श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा संघर्ष फार जुना, फार काळापासून चालत आलेला आहे. भगवान तथागतांच्या नंतर सुद्धा भिक्खू संघाने लोकांना सजग करण्यासाठी नाना प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्मकांड यामधून बाहेर काढण्यासाठी खूप मोठं धम्मप्रचाराचं कार्य केलं आणि अनेक लोकांना सजग जागे करण्याचं काम केलं. जे की अनेक लोक आपल्या बुद्धीचा उपयोग न करता ब्राह्मणांनी फसून नाना प्रकारच्या ज्या काही गोष्टी, भाकड कथा सांगून सगळ्या बहुजनाला गुमराह, गुलाम करण्यासाठी वारंवार प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये अनेक बहुजन लोक ब्राह्मणांच्या युक्तीला फसून आपलं जीवन, दुर्मिळ असलेलं जीवन, अतिशय महान असलेले जीवन, या जीवनाला अगदी काडीमोल त्यांनी सांगतील त्याप्रमाणे वागून आज आपलं जीवन अतिशय अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, नाना प्रकारचे कर्मकांड करण्यासाठीच अनेक लोक काही जीवन जगायलेत काय असं वाटतंय. पण कर्मकांड काय आहे आपण पाहिलेलं आहे की कर्मकांड याला म्हटलेलं आहे इथे की आज या देशामध्ये काही बी धार्मिकतेच्या नावाखाली इथे ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही एखाद्या गोट्यावर दुधाची घागर उंडा, तुमचं कल्याण होईल, तुमचं मंगल होईल. अनेक लोक एखाद्या मुलाला ग्लासभर दूध न पाजवता एखाद्या गोट्यावर दुधाच्या घागरीच्या घरी नाही, टँकराने दूध ओटू लागलेले आहेत. इतक्या अंधश्रद्धेच्या रसातळाला मानव जाऊन पोहोचलेला आहे. त्याही नंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली इथे नाना प्रकारची जी काही पूजा अर्चा चालते, भगवान तथागतांनी तेव्हा सर्वांना सजग केलं, सांगितलं की अशा प्रकारच्या पूजा अर्चा आणि अशा प्रकारचं हे कर्मकांड माणसाच्या साठी हिताचं नाही आहे. कारण अनेक लोक आपण पाहतो इथे वेगवेगळ्या पद्धतीनं माणसांना बुद्ध बनवण्यासाठी, हीन बनवण्यासाठी, शिक्षणाचं महत्व त्यांना कळू नये असं वारंवार इथे ब्राह्मणांनी सर्व समाजावर वर्चस्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यामधून सर्व बहुजन समाजाने सजग होणं अतिशय गरजेचं आहे. कारण अनेक प्रकारचे सण उत्सव पाहतो, त्यामध्ये त्या सण उत्सवामध्ये देशाची संपत्तीची
नासधूस होताना आपण पाहतो. त्याचबरोबर आपण अनेक वेळा इथे पाहिलं की इथे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही सण उत्सव आहेत जे की ब्राह्मणांच्या फायद्याचे, त्यामुळे सर्व बहुजनांना वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च सहन करावा लागतो. हे कशाने होते तर थोडा वेळ अनेक लोक या गोष्टीला सत्य आणि असत्य न जाणता अशा प्रकारे घडत आहे. आणि आपण पाहिलं की इथे ब्राह्मणांना वारंवार बहुजनांना जेवढं गुलाम करून ठेवता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे. अजूनही या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज असून सुद्धा सत्तेच्या प्रवाहापासून खूप दूर आहे. कारण सर्व वेगवेगळ्या पद्धतीनं इथे वारंवार तसं सांगितल्यामुळे लोकांना तिथे फसवून ठेवल्यामुळे आज पाहतो अनेक लोक पूजा अर्चेच्या नावाखाली धन संपत्ती व्यर्थ आणि अतिशय व्यर्थ खर्च करायला आपण पाहतो. मी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक दगडावर ज्याप्रमाणे दूध टाकतात, एक बंधुभाव असेल. भगवान तथागतांनी प्रत्येक मनुष्यामध्ये, आपण मनुष्य आहोत तर प्रत्येकामध्ये बंधुभाव असला पाहिजे, द्वेषबुद्धी नसली पाहिजे. परंतु ब्राह्मणांनी इथे वारंवार प्रत्येकाच्या चित्तामध्ये एकमेकाच्या प्रती द्वेषबुद्धी भरवून दिलेली आहे. आणि लोक टँकरने दूध गोट्यावर टाकायला तयार आहेत, परंतु गोरगरिबांच्या मुलाला एक एक ग्लास दूध द्यायला तयार नाहीत. त्याचबरोबर नाना प्रकारचं होम हवन करताना नाना प्रकारचं तूप वगैरे टँकराने जाळत आहेत, परंतु इथे गोरगरिबांच्या मुलांना एक चमच तूप मिळत नाही आहे. अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये ब्राह्मण संस्कृतीने करून ठेवलेली आहे. आणि त्यासाठी वारंवार श्रमण संस्कृतीने वेगवेगळ्या पद्धतीनं भगवान तथागतांच्या नंतर सुंदर उपदेश करीत करीत लोकांना सजग करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर या देशातल्या सर्वच बहुजनांची जबाबदारी आहे सत्य आणि असत्य यांना स्वीकारलं पाहिजे. आणि सत्य आणि असत्याला जर स्वीकारलं तरच भविष्यामध्ये हा देश अतिशय सुंदर, अतिशय महान असणारा देश, या देशामध्ये जगामध्ये सर्वश्रेष्ठ तथागत सम्यक संबुद्ध इथे उत्पन्न होऊ शकतात असा हा देश. आणि याच देशामध्ये इतक्या खालच्या पराकोटीची अंधश्रद्धा की एखाद्या दगडामध्ये प्राण येतो असं म्हणणं, किंवा दगडावर दूध टाकून काही कोणाचं कल्याण होते, मंगल होते म्हणणं, ही किती विज्ञानाच्या दूरची गोष्ट आहे. याचा विचार सर्व बहुजन लोकांनी केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याने इथे बहुजनांना सुंदररित्या जीवन जगता येईल. अनेक वर्षानुवर्ष इथं लोकांना अस्पृश्य करून ठेवणारा इथं ब्राह्मणशाही नष्ट करावी लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने बहुजनांना सुखाने जीवन जगता येईल. तेव्हा आपण सर्वजण या गोष्टीचा म्हणजे विचार करायला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेच नाही तेच